श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. अभ्रमं भंगरहितमजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं. यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा. पदवाक्य प्रमाणाब्धे विक्रीडन विशारदान् लक्ष्मीनारायणमुनीन् वन्दे विद्यागुरून् मम. काले वर्षति पर्जन्यः चिन्तामणिरपि याचने दाता. वर्षति सकलमभीष्टं दर्शनमात्रात् श्रीपादरान्मुनिः. आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. स्वामींच्या 1008 श्री सत्यात्मतीर्थ स्वामींच्या आज्ञेच्या अनुसारेण धर्मप्रचार ह्या एका निमित्ताने प्रचलित असलेली संस्था श्री धर्मज्ञान वाहिनी याच्या वतीने अनेक प्रकारचे उपन्यास मालिका यूट्यूबच्या माध्यमाने सर्वत्र प्रचारामध्ये देण्यात येत आहेत. अशामध्ये अनेक यती लोकांचे चरित्र आपण ऐकत आहोत. येत्या ज्येष्ठ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीच्या दिवशी श्री श्रीपादराजतीर्थ स्वामींची आराधना आहे. त्या कारणाने श्रीपादराजतीर्थांचं चरित्र जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढा आपण त्यांच्याबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न आपण करूया. पद्मनाभतीर्थ मध्वाचार्यांचे साक्षात शिष्य, त्यांच्यापासून पुढे चालून आलेला एक प्रत्येक मठ आहे. त्या मठाला आज मुळबागिलू मठ अशा प्रकारे म्हणतात. तर त्या मठामध्ये, त्या मठाच्या परंपरेमध्ये आलेले महातपस्वी वरेण्य असलेले व्यक्ती, ज्ञानी असलेले व्यक्ती, महावैराग्य संपन्न असलेले असे प्रकारचे महान व्यक्ती म्हणजे श्री श्रीपादराजतीर्थ स्वामी आहेत. आता श्रीपादराजतीर्थांच्या बद्दल मराठी संप्रदायामध्ये जास्त त्यांचा प्रचार नसणार आहे, परंतु महान व्यक्ती आहेत. अनेक ग्रंथांची रचना केली आहे. दाससाहित्य आणि व्याससाहित्य अशा उभय साहित्यांमध्ये पण त्यांचा योगदान आहे. एवढंच नसता, व्यासराज तीर्थांसारख्या महाज्ञानीवरेण्यांना जगाला दिलेले महानुभाव म्हणजे श्रीपादराजतीर्थ आहेत. त्यांच्याबद्दल अनेक माहिती आज उपलब्ध आहेत. जेवढं उपलब्ध आहे तेवढं सांगायचा प्रयत्न करतो. पूर्वाश्रमामध्ये त्यांचं नाव होतं श्री लक्ष्मीनारायण अशा प्रकारे. त्यांच्या वडिलांचं नाव शेषगिरी अप्पा आणि मातोश्रींचं नाव गिरी अम्मा अशा प्रकारे होतं. कर्नाटकामध्ये अब्बूर नावाचं एक गाव आहे. त्या अब्बूरमध्ये 1406च्या साली त्यांचा जन्म झाला होता. त्या गावामध्ये साधारणपणे एखाद्या गृहस्थाच्या घरामध्ये जन्मलेले व्यक्ती, ह्यांचा परिचय म्हणलं तर आता ह्यांचे आई जी आहे, ह्यांची मातोश्री जी आहे, त्या मातोश्रींच्या मोठ्या बहिणीच्या मुलाला सुद्धा संन्यास दिला गेला होता. त्यांचं नाव मला सध्याच्याला स्मरणामध्ये नाही आहे, परंतु ते सुद्धा संन्यासी झाले होते. त्या एका महान मातोश्रींच्या बहिणीचा मुलगा लक्ष्मीनारायण अशा प्रकारे त्याचं नाव आहे. अब्बूर ह्या गावामध्ये तपस्वी वरेण्य असलेले श्री पुरुषोत्तम तीर्थ नावाचे एक योगी राहत होते. संन्यासी होते. नित्य जप तप अनुष्ठान पारायण करत, अखंड शास्त्राध्ययन करत, भगवंताचं चिंतन करत गावामध्ये राहत होते.
गावामध्ये फार मोठा मान त्या श्री पुरुषोत्तम तीर्थांचा होता. अशा वेळेस त्या पुरुषोत्तम तीर्थांना भेटावं ह्या एका निमित्ताने पद्मनाभ तीर्थांच्या संप्रदायाचे मुळबागिरू मठाचे पीठाधिपती त्यावेळेसचे स्वर्णवर्ण तीर्थ अशा प्रकारे त्यांचं नाव आहे. त्यांचं वृंदावन श्रीरंगममध्ये रंगनाथाच्या गावामध्ये श्रीरंगम क्षेत्रामध्ये आहे. असे स्वर्णवर्ण तीर्थ अब्बूर ह्या एका गावाला पुरुषोत्तम तीर्थांना भेटण्याकरिता येत होते. येत असताना संध्याकाळची वेळ झालेला आहे. गाव कुठं आहे त्यांना स्पष्टपणे कळत नाही आहे. तर वाटेमध्ये तिथे गाय बैल राखत असलेला एक मुलगा त्यांना दिसला. तोच व्यक्ती हा लक्ष्मीनारायण. त्याला स्वर्णवर्ण तीर्थांनी प्रश्न विचारला की बेटा अब्बूर गावाला जायचं आहे, अब्बूर कुठं आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारल्यास उत्तर तर त्यांनी स्पष्ट दिलं नाही. उत्तर फार चतुरतापूर्वक त्यांनी उत्तर दिलं होतं. कशा प्रकारचं उत्तर दिला त्यांनी फार विचित्र आहे. सांगायची पद्धत आहे. ते काय म्हणले, लक्ष्मीनारायणांनी काय सांगितलं म्हणजे, मला पहा, सूर्याकडे पहा, गायीकडे पहा, ह्या तीनकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की गाव कुठं आहे. स्वर्णवर्ण तीर्थ आश्चर्यचकित झाले. कशासाठी म्हणजे सूर्य अस्तंगत होत आहे. अशा वेळेस त्या बालकांनी हा उत्तर दिलेला आहे. उत्तराचा अभिप्राय काय होता म्हणजे, मला पहा, मी लहान मुलगा आहे, सूर्याकडे पहा, सूर्य अस्तंगत होत आहे, गायींकडे त्यांच्याकडे पहा, प्राणींकडे पहा आणि आमच्याकडे पहा. आम्ही सगळेजण संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त होत असलेल्या वेळी कुठं असणार? गावाच्या जवळच तर असणार ना. अंधार होत असताना लहान मुलं घर सोडून थोडंच बाहेर राहतात. गायी पण गोठ्याला जात असतात. त्याच्यासाठी त्या स्वर्णवर्ण तीर्थांना लक्ष्मीनारायणांनी दिलेला उत्तर काय म्हणजे, संध्याकाळची वेळ झालेला आहे, आम्ही सगळे जात आहोत, याचा अर्थ जवळच गाव आहे अशा प्रकारे समजून घ्या म्हणून त्यांनी अशा प्रकारे उत्तर दिला. उत्तर दिलेलं बघितल्यानंतर स्वर्णवर्ण तीर्थ महातपस्वी असलेले, ज्ञानी असलेले, पीठाधिपती असलेल्या त्यांच्याबरोबर अशा प्रकारे युक्तीने ज्यावेळेस त्यांनी उत्तर दिला, तर हे बघून आश्चर्यचकित झालेल्या स्वर्णवर्ण तीर्थ पुढे गावाला जातात, पुरुषोत्तम तीर्थांना भेटतात. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी त्यांची बोलणं अपेक्षित होतं, ते सगळं बोलून झाल्यानंतर पुढे त्यांनी झालेली घटना सांगितली की हा मुलगा अशा प्रकारे एक व्यक्ती मला भेटला होता. छोटंसं गाव आहे, फार असं मोठं गाव नाही आहे. त्या गावामध्ये स्वर्णवर्ण तीर्थांनी त्या पुरुषोत्तम तीर्थांना सांगितलं की अशा प्रकारचा एक एवढा 5 वयाचा 6 वयाचा 5च वयाचा मुलगा, त्या मुलाकडे मी प्रश्न विचारला तर त्याने अशा प्रकारे उत्तर दिलं. तर फार आश्चर्य वाटलं मला. तो मुलगा मला पाहिजे, तुम्ही कशी तरी काहीतरी व्यवस्था करून मला तो मुलगा मिळवून द्यावा अशा प्रकारे माझी इच्छा आहे म्हणल्यानंतर बरं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. त्या स्वर्णवर्ण तीर्थांच्या अपेक्षेनुसार त्या पुरुषोत्तम तीर्थांनी आईवडिलांना बोलवलं. शेषगिरीअप्पा, गिरिअम्मा त्या दोघांनी त्यांच्या मुलाला घेऊन आले. धरून घेऊन आल्यानंतर त्यांना वाटलं, भीती वाटायला लागली फार. कशासाठी म्हणजे अगोदरच मोठ्या बहिणीच्या मुलाला त्यांनी संन्यास दिलेला आहे, ते सुद्धा मोठे पीठाधिपती झालेलं आहे, आणि आता परत माझ्या मुलाला घेऊन जाऊन त्यांनी संन्यास देतील की काय की म्हणून मनामध्ये भीती होती. अशा भीतीने ज्यावेळेस परंतु स्वामीने बोलवलेलं आहे म्हणल्यानंतर जवळ जावंच लागेल. गेल्यानंतर त्यांनी त्या आईवडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा महातपस्वी आहे, ज्ञानी होणार आहे, पुढे जाऊन त्याचं भविष्य मी बघितलेलं आहे, कृपया तुम्ही माझ्या मठासाठी तुमच्या मुलाला द्यावं. अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यावर आई वडील अगोदर तयार झाले नाही. एकूण एक मुलगा. अशा वेळेस बसून त्यांनी कन्व्हिन्स केलं की फार मोठा तपस्वी होणार आहे,
महान असलेल्या व्यक्तींच्या मध्ये याचं नाव होणार आहे, अशा प्रकारचा व्यक्ती होणार आहे. त्या कारणाने कृपया आपण सहकार करा, ह्या मुलाला तुम्ही आमच्या मठासाठी द्या म्हणून त्यांनी कन्व्हिन्स केल्यानंतर फार दुःखाने त्यांनी सोपवलेलं आहे. लगेच थोड्याच दिवसामध्ये त्या लक्ष्मीनारायणाची मुंज केली गेली. मुंज करून 5व्या वर्षी मुंज केली. 6व्या वर्षी त्याला संन्यास प्रदान केलं गेलं आणि संन्यास दिल्यावर पण नाव श्री लक्ष्मीनारायण तीर्थ अशा प्रकारे त्याचं नाव ठेवलं गेलं. लक्ष्मीनारायण तीर्थ म्हणून नाव ठेवलं. शिष्याच्या रूपामध्ये त्याला स्वीकारून 6व्या वर्षी त्याला संन्यास प्रदान करून लक्ष्मीनारायण तीर्थ अशा प्रकारे नामकरण केलेलं आहे. मग आता पुढे शास्त्र अध्ययन करायचं. शास्त्र अध्ययन करण्याकरिता पुढे विबुधेंद्र तीर्थांच्या जवळ त्याला पाठवलं गेलेलं आहे. विबुधेंद्र तीर्थ महाविद्वान असलेले, अप्रतिम पांडित्य असलेले व्यक्ती. त्यांच्याबद्दल त्यांचा चरमश्लोक मला आठवण नाही आहे, परंतु राघवेंद्र स्वामीच्या मठाच्या परंपरेमध्ये येणारे ते स्वामी आहेत. महाज्ञानी असलेले व्यक्ती, विद्वान असलेले, महापांडित्य संपन्न असलेले व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे त्या लक्ष्मीनारायण तीर्थ अध्ययन करतात. शास्त्राध्ययन केल्यानंतर त्यावेळेसच्या काळामधले श्री रघुनाथ तीर्थ, त्या रघुनाथ तीर्थांच्या जवळ त्यांना घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर त्यांच्याजवळ अध्ययन केलेले जे काही पण विचार होतं ते सगळं काही त्यांच्यासमोर अनुवाद करून रघुनाथ तीर्थांना ज्यावेळेस त्यांनी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर रघुनाथ तीर्थांमध्ये आणि त्या श्रीपादराज तीर्थांमध्ये दोघांमध्ये अद्भुत असलेलं सख्य होतं, मित्रभावना होती त्यावेळेसच्या काळामध्ये. ह्या प्रकारे त्यांच्यामध्ये ही मित्रभावना होती. त्या कारणाने सुधाचा अनुवाद ऐकून त्यांनी फार संतुष्ट झालेला आहेत अशा प्रकारची गोष्ट सांगतात. त्यानंतर पुढे जाऊन श्री व्यासराज तीर्थ, व्यासराज तीर्थ काय आहेत, कोण आहेत याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर त्याच्यासाठीच एक प्रत्येक सेशन करावं लागेल आपल्याला. आपल्या वैष्णव परंपरेमध्ये एक गोष्ट सांगितली जात असते. श्रीमध्वः कल्पवृक्षस्तु जयार्यः कामधुक् स्मृतः चिंतामणिस्तु व्यासार्यो मुनित्रयम् उदाहृतम् अशा प्रकारे सांगतात एक गोष्ट सांगतात. काय म्हणजे मध्वाचार्य हे कल्पवृक्ष आहेत. श्री जयतीर्थ हे कामधेनू आहेत आणि व्यासराज तीर्थ आपल्या संप्रदायातले चिंतामणी, जे अपेक्षा आपण त्याच्यासमोर व्यक्त करतो लगेच त्या अपेक्षा पूर्ण करणारा चिंतामणी, ह्या प्रकारे त्यांच्याबद्दल प्रचिती आहे. असे श्री व्यासराज तीर्थ. मध्वाचार्यांच्या नंतर मोठं स्थान श्रीमद जयतीर्थांना. जयतीर्थांच्या नंतर आपल्या परंपरेमध्ये राघवेंद्र स्वामी इत्यादी महाग्रंथकार होऊन गेले, परंतु त्यांच्यापेक्षाही पूर्वी मोठं नाव म्हणजे श्री व्यासराज तीर्थांचं आहे. असे व्यासराज तीर्थ ज्यांनी न्यायामृत, तर्कतांडव, चंद्रिकासारख्या अद्भुत असलेल्या समग्र मध्वसिद्धांतासाठी 3 सूर्यासारखे असलेले अशा प्रकारचे ग्रंथ ज्यांनी समाजाला दिलेला आहे. न्यायामृत, तर्कतांडव, चंद्रिका अशा प्रकारचे 3 ग्रंथांची रचना त्यांनी केली आहे. अशा प्रकारचे महान व्यक्ती. एवढंच नसता 120 वर्ष परिपूर्णपणे आयुष्य लाभून ज्यांनी भगवंताची सेवा केली असे श्री व्यासराज तीर्थस्वामी 18व्या वर्षी ज्यांनी न्यायामृताची रचना केली, तर त्या न्यायामृत ग्रंथाचं खंडन करायचं म्हणलं तर मधुसूदन सरस्वती नावाचे व्यक्ती खंडन करतात, त्या ग्रंथाचं विमर्श करतात. त्यांना त्या ग्रंथाचं खंडन करायचं म्हणलं तर ज्या वेळेस त्यांनी खंडन केलं तर व्यासराज तीर्थांना डोळेसुद्धा उघडायला येत नव्हते, इतकं वय झालं होतं. व्यासराज तीर्थांनी जवळजवळ 15 ते 18व्या वयाच्या मध्ये 15 ते 18च्या मध्ये न्यायामृत नावाच्या ग्रंथाची रचना केली, तर त्याचं खंडन मधुसूदन सरस्वती नावाच्या एका संन्यासींनी
केला होता, तर ते संन्यासींनी त्याचा खंडन करून बाहेर आलं कधी, तर ज्यावेळेस व्यासराज तीर्थांना 100च्या वर वय होऊन गेलं होतं, डोळेसुद्धा उघडायला होत नव्हते, डोळ्याला पापण्याला ते काय करायचे म्हणजे दोरी बांधायची, दोरी बांधून त्याला ओढून कानाला अशा प्रकारे लपेटून घ्यायचं, त्याला बांधून घ्यायचं आणि त्यावेळेस ग्रंथाचं अवलोकन करायचं. इतकं वय होऊन गेलेलं होतं व्यासराज तीर्थांना. अशा वय झाल्यानंतर व्यासराज तीर्थांनी केलेल्या ग्रंथाचं खंडन त्याच्या हाती सापडलं. पुढे रघुत्तम तीर्थांचे शिष्य लोक, आनंद भट्टारक इत्यादी लोकांनी त्या अद्वैत सिद्धीचं खंडन केला. हे सगळे गोष्टी वेगळ्या निराळ्या. परंतु व्यासराज तीर्थांनी लिहिलेल्या ग्रंथाचं खंडन करायचं म्हणलं तर 80 वर्ष लागले, 90 वर्ष लागले, तर 100 वर्ष लागले म्हणलं तरी काही आपल्याला अतिशयोक्ती होणार नाही. म्हणजे विचार करा कशा प्रकारचं ग्रंथ श्री व्यासराज तीर्थांनी लिहिलं होतं. अशा श्री व्यासराज तीर्थ जे आहेत ते श्रीपादराज तीर्थांचे शिष्य होते. त्यांनी त्यांना पाठ सांगून तयार केलं होतं. अशा प्रकारचे महान विद्वान होते श्री व्यासराज तीर्थ. व्यासराज तीर्थांना श्रीपादराज तीर्थ पाठ सांगत होते. पाठ सांगितल्यानंतर त्याचा अभ्यास करायचा. करण्यासाठी अहर्निश दिवस रात्र एक करून टाकून त्यांनी सतत त्या शास्त्रांचा सुधादिक ग्रंथांचा अध्ययन श्री व्यासराज तीर्थांनी केला होता. अंगावर भान नसायचा व्यासराज तीर्थांना अध्ययन करत असताना. सगळ्या लोकांच्या मध्ये बसून अध्ययन करायला लागलं तर कुठं अध्ययनामध्ये विघ्न येतंय की काय की म्हणून ह्या एका कारणासाठी व्यासराज तीर्थ जाऊन बाहेर एक गुहा आहे मुळबागेमध्ये, आज पण ती गुहा आहे, त्या गुहेमध्ये जाऊन बसून तिथे अध्ययन करणार. अध्ययन करताना इतक्या तन्मयतेने अध्ययन करणार की अध्ययन करताना त्यांना एक मोठा सर्प येऊन लपेटून गेला होता. त्या सर्पाने लपेटलेलं आहे हे सुद्धा त्यांना अंगावर भान नव्हता. इतकं त्या सुधा इत्यादी ग्रंथांच्या चिंतनामध्ये अवलोकनामध्ये ते मग्न झालेले होते. अशा वेळेस तिथे शिष्य लोकांनी बघितलं व्यासराज तीर्थांना सर्पाने लपेटलेलं आहे. भीतीने जाऊन त्यांनी श्रीपादराज तीर्थांना सांगितलं तर श्रीपादराज तीर्थ धावत येतात. येऊन त्यांनी त्याच्याकडे बघितलं. सर्पाच्या बरोबर सापाच्या भाषामध्ये बोलतात. श्रीपादराज तीर्थांना अनेक प्राणींची भाषा माहीत होती. अद्भुत असलेलं ते एक कौशल्य त्यांच्यामध्ये होतं. त्यांनी सर्पभाषेने सर्पाच्या बरोबर संवाद करून ग्रंथाचं अध्ययन करत असलेल्या माणसाला डिस्टर्ब करायचं नाही, हे चांगलं नाही, अशा प्रकारे त्यांनी सांगितल्या वेळेस लगेच तो सर्प त्यांना सोडून निघून जातो. अशा प्रकारे ही कथा आपण श्रीपादराज तीर्थांच्या जीवनामध्ये घडलेली घटना आपण ऐकतो. हीच घटना अजून एका रीतीने सुद्धा सांगायचा संप्रदाय आहे. ते कशाप्रमाणे म्हणजे आता ज्या वेळेस व्यासराज तीर्थ अभ्यास करत होते, अभ्यास करत असताना तो सर्प आला. सर्पाने त्यांना लपेटून घेतलं. ज्यावेळेस शिष्यांनी श्रीपादराज तीर्थांना सांगितलं तर श्रीपादराज तीर्थांनी येऊन त्या सर्पाला विचारलं की कशासाठी इथं आलेला आहेस, कशासाठी ह्यांना त्रास देत आहेस म्हणल्यानंतर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सर्प भाषेमध्ये गुप्त रीतीने काहीतरी एक संदेश सांगितलं. सांगितल्यानंतर सर्प निघून गेला. ते काय सांगितलं म्हणून ज्यावेळेस शिष्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं की आलेले सर्प साधारण व्यक्ती नाही, साक्षात टीकाचार्य होते. आणि ते टीकाचार्य व्यासराज तीर्थांनी केलेला जे काम आहे, अद्भुत असलेलं ग्रंथरचना अथवा त्यांची बुद्धी, हे कार्य बघून खुशीने श्रीमद टीकाचार्य सर्परूपाने येऊन त्यांना आलिंगन त्यांनी करून घेतला, त्यांना मिठी मारली. अशा प्रकारे सांगायचा पण संप्रदाय आहे. तर ह्या प्रकारे सर्पभाषेने त्याच्याबरोबर बोलून त्या सर्पाला त्यांनी दूर केला. अशा प्रकारची कथा आपण त्यांच्या जीवनामध्ये ऐकतो. पुढे व्यासराज तीर्थांनी तर्कतांडव नावाच्या ग्रंथाची रचना केली. तर्कशास्त्राचे अनेक मोठे मोठे विद्वान त्यावेळेसच्या काळामध्ये होऊन गेले. आणि पुढे येऊन
पूर्वी टीकाचार्यांच्या पेक्षा पूर्वीच्या काळामध्ये उदयनाचार्य नावाचे एक तर्कशास्त्राचे विद्वान होऊन गेले. त्यानंतर पुढे श्री व्यासराज तीर्थांच्या काळामध्ये गंगेशोपाध्याय नावाचा व्यक्ती होऊन गेला. तो गंगेशोपाध्याय नावाचा जो व्यक्ती होता त्यांनी तर्कशास्त्राला नवीन रीतीने रिप्रेझेंट केलं होतं. तर हे नवीन रीतीने त्याला ज्यावेळेस प्रेझेंट केलं तर त्याचं खंडन करणं आवश्यक होतं. टीकाचार्यांनी प्राचीन तार्किकांचा खंडन केला होता सुधामध्ये, परंतु त्याच तर्कशास्त्रामध्ये थोडंसं बदल करून त्याला नवीन रीतीने त्यांनी ज्यावेळेस प्रेझेंट केलं तर त्याचं खंडन करणं आवश्यक होतं. म्हणून श्री व्यासराज तीर्थांनी तर्कतांडव नावाच्या ग्रंथाची रचना केली आणि त्या एका तर्कशास्त्रामध्ये असलेले दोष त्यांनी दाखवून त्याचं खंडन केलं. आणि ह्या प्रकारचा जो ग्रंथ त्यांनी रचना केल्यानंतर त्या ग्रंथाचं अवलोकन एकदा पक्षधर मिश्र नावाच्या एका व्यक्तीने केलं. तो महातार्किक असलेला व्यक्ती होता, तर्कशास्त्राचा महाविद्वान होता. तर तो जो व्यक्ती आहे, ज्यावेळेस त्यांनी तर्कशास्त्राचं अवलोकन, त्या तर्कतांडवाचं अवलोकन केलं, व्यासराज तीर्थांच्या बरोबर समोर बसून त्यांच्याबरोबर वाद घातला, आश्चर्यचकित झाला. कारण काय, त्याचं नावच पक्षधर अशा प्रकारे होतं. पक्षधर म्हणून त्याला कशासाठी बोलत होते, त्याच्यासमोर कोणत्याही पक्षाचा व्यक्ती बसला तरी त्याला धरून पूर्णपणे त्याला निर्नाम करण्यासाठी तो जाणला जात होता, अशा प्रकारचा तो व्यक्ती होता. परंतु व्यासराज तीर्थांच्या बरोबर वाद घालून त्याच्यामध्ये तो पराजित झाला. व्यासराज तीर्थांनी लिहिलेलं ग्रंथ बघितल्यावर त्याला फार आनंद झाला. हे व्यक्ती असे आहेत म्हणल्यानंतर ह्यांचे गुरु अजून कसे असणार आहेत आणि त्यांचं दर्शन करून घ्यावं म्हणून एकदा त्यांना भेटावं म्हणून ह्या एका अपेक्षेने त्यावेळेस तो पक्षधर मिश्र नावाचा व्यक्ती श्रीपाद राजतीर्थांच्या भेटीला येतो. भेटून त्यानंतर त्यांनी त्यांच्या शिष्यांची प्रशंसा केली. यदधीतम तदधीतम यन्नाधीतम तदप्यधीतम, जे काही मी अध्ययन केलेलं आहे ते सगळं तुमच्या शिष्यांना माहीत आहे आणि जे अध्ययन मी केलेलं नाही आहे ते सुद्धा तुमच्या शिष्यांना माहीत आहे. पक्षधर विपक्षो नावैक्षी विना नवीन व्यासेन. आजपर्यंत ह्या पक्षधर मिश्र नावाचा हा जो व्यक्ती आहे, आजपर्यंत ह्याच्या समोर उभं राहून वादवाक्यार्थ करण्यासारखा व्यक्ती जन्माला आला नाही. केवल आणि केवल तुमचा शिष्य, अर्थात त्यांनी एका शब्दाने संबोधलं, अभिनव वेदव्यास, अशा प्रकारे त्यांनी संबोधलं आहे. अशा प्रकारचं विद्वत्ता त्यांची होती आणि त्यांना बघून श्रीपादराज तीर्थांची प्रशंसा त्यांनी केली. अद्भुत रीतीने तुम्ही तुमच्या शिष्याला पाठ सांगून तयार केलेला आहे, बघून मला फार आनंद वाटला, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. ह्या प्रकारे व्यासराज तीर्थांना पाठ सांगून त्यांना तयार करून त्यांच्या हाती अनेक प्रकारचे ग्रंथांची रचना त्यांनी करायला लावली होती. अशा प्रकारची गोष्ट आपण त्यांच्या जीवनामध्ये ऐकतो. तिरुपतीमध्ये झालेली एक छोटीशी घटना होती. साल्व नरसिंह नावाचा एक व्यक्ती होता. तो साल्व नरसिंह राजा तिरुपतीच्या क्षेत्रामध्ये, तिरुमला क्षेत्रामध्ये, तिथे अनेक ब्राह्मण राहत होते. ते सगळे ब्राह्मण काय करायचे म्हणजे साक्षात श्रीनिवासाचे, तिरुपतीच्या व्यंकटेशाचे पुजारी होते. पूजा करत असताना कधी कधी मध्यंतरी त्यांच्या घरच्या लोकांना घरामध्ये मुंज, लग्न, कोणता तरी एखादा उत्सव झाला तर घरच्या उत्सवासाठी म्हणून देवाचे वाहनं, गजवाहनं, हंसवाहनं, पालखी, हे सगळं, सोन्याची पालखी, हे सगळं काही घेऊन जाऊन स्वतःसाठी वापरून घेत होते. ही गोष्ट ज्यावेळेस त्या राजाने बघितली तर त्याला राग आला आणि तिथे असलेल्या त्या सर्व ब्राह्मणांना समजावून सांगितलं. न ऐकल्यास त्या सगळ्या ब्राह्मणाची त्यांनी हत्या केली. ब्रह्महत्या लागली त्या ब्राह्मणाला, त्या राजाला, साल्व नरसिंह नावाच्या राजाला. त्यावेळेस त्या राजाने येऊन श्रीपादराज तीर्थांकडे शरणी आला, त्यांच्या शरणी आला आणि त्यांनी पाया पडून त्यांनी सांगितलं, स्वामी,
मी ब्रह्महत्या केली आहे, अनेक ब्राह्मणाचा संहार मी केलेला आहे, त्यासाठी मला ब्रह्महत्येचा पाप लागलेला आहे. मला पश्चात्ताप फार झाले, मला करायला नको होतं परंतु अनिवार्य होतं, त्याच्यासाठी त्यांची हत्या मी केली आहे. ह्याचा पश्चात्ताप मला झालेला आहे. कृपया आपण मला मार्गदर्शन करावं, तुम्ही जे सांगता मी ते करायला तयार आहे. मर म्हणलं तर आत्ता मी मरायला तयार आहे, अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्याची अनेक रीतीने परीक्षा घेतली श्रीपाद राजतीर्थांनी. पूर्ण पश्चात्ताप झालेला आहे, पश्चात्ताप त्याला झालेला आहे अशा प्रकारे विचार करून त्याला त्यांनी शंखोदक प्रोक्षण करून, म्हणजे रोज आपण जे आरती झाल्यानंतर देवाला शंखभ्रमण करतो त्या पाण्याने त्याला प्रोक्षण करून जा, तुझं ब्रह्महत्या दोष दूर झालेला आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितले. हे ऐकलेले त्यावेळेसच्या काळातले लोक, अनेक लोक येऊन काही कुसकुस बोलायला लागले. कशासाठी? म्हणजे कोणीतरी शंखोदकाचं प्रोक्षण केलं तर ब्रह्महत्यासारख्या महापापापासून मुक्त होणं शक्य आहे का? श्रीपाद राजतीर्थांनी असं कसं करून दाखवलं म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. त्यावेळेस श्रीपाद राजतीर्थांनी सगळ्यांना बोलून विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे सांगा. त्यांनी सांगितलं, असं कसं तुम्ही पापमुक्त केलात, त्याला मुक्त झालं म्हणून म्हणतात कसं? तीर्थस्नान करणं हे सगळं करणं फार आवश्यक आहे. बरं म्हणलं. त्यांनी काय म्हणले, 3 कपडे, एक कपडा आणायला, पांढरा चक्क असलेला एक कपडा मागवला. त्याचे 3 भाग केले, फाडून 3 भाग केले गेले. एक कपडा तशाच प्रकारे ठेवला गेला. दुसरे 2 कपडे जे आहेत त्याला घेऊन जाऊन, जे बैलगाडीच्या चाकामध्ये तेल लावलं जात असते ना, ग्रीसच्या रूपामध्ये, ते तेल त्याच्यामध्ये घासून ते 2 कपडे आणायला लावले. काळं कुट्ट ते 2 कपडे झाले होते. झाल्यानंतर त्यांनी काय केलं, ते जे एक कपडा आहे त्यांना पाठवलं, घेऊन जावा, कोणत्या तीर्थामध्ये ह्याला तुम्ही स्नान करून आणायचं घेऊन या, हे कपडा मठामध्ये राहतं. एक काळा कपडा, ग्रीज लागलेला, तेल लागलेला कपडा मठामध्ये ठेवला गेला. अजून एक पांढरा चक्क असलेला कपडा, ते सुद्धा मठामध्येच होता. ते सोडून तिसरा अजून एक जो काळा असलेला तेल लावलेला कपडा होता, घाण झालेला, त्यांनी ते कपडा त्यांच्या हातामध्ये देऊन, ज्यांच्या मनामध्ये शंका होती की शंखोदक प्रोक्षण करण्याने सर्वथा ब्रह्महत्याचा पाप जात नाही, त्यांच्या हातामध्ये दिलं, ह्याला घेऊन जावा, सगळ्या तीर्थांमध्ये ह्याला बुडवून भिजवून स्नान घालून ह्या कपड्याला घेऊन या, ह्याला पण घेऊन जावं म्हणून राजाला सुद्धा पाठवलं. सगळ्या तीर्थाचा स्नान करून ज्यावेळेस ते वापस आले तर ते कपडा जसल्या तसा काळा होता. मग श्रीपाद राजतीर्थांनी काय केलं, अजून एक जो काळा कपडा होता, 3 कपड्यांपैकी 2 काळे कपडे, एक पांढरा कपडा होता, दुसरा जो काळा कपडा होता मठामध्ये असलेला त्याला घेऊन आले. घेऊन येऊन त्याच्यावर त्यांनी शंखोदकाचं प्रोक्षण केलं की जिथे ते पाणी लागलं होतं तिथे तिथे ते कपडा पूर्णपणे पांढरा चक्क होऊन गेला, अथवा पूर्ण कपडा पांढरा झाला. हे बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्रैलोक्ये याने तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेंद्र तस्मात् शंखम प्रपूजयेत, अशा प्रकारची जे गोष्ट आहे, 3ही लोकांमध्ये असलेले तीर्थ केवळ शंखामध्ये घातलेल्या पाण्याच्या मध्ये सन्निहित असतात, अशा प्रकारची गोष्ट सिद्ध करून दाखवली श्रीपाद राजतीर्थ स्वामींनी. ह्या प्रकारचे तपस्वी, ब्रह्महत्यादी महादोष जर कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीला असतील तर ते रोग हे सगळं काही निवारण करण्यासाठी सक्षम असलेले व्यक्ती म्हणजे श्रीपाद राजतीर्थ होते, अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकतो. तर त्यानंतर पुढे तो राजा, साल्व नरसिंह नावाचा राजा, श्रीपाद राजतीर्थांना त्यांना नमस्कार करतो, गुरुच्या रूपामध्ये त्यांना स्वीकारतो आणि त्यांना स्वतःच्या राज्यामध्ये घेऊन जाऊन सिंहासनावर बसवून सन्मान करतो. सन्मान करून आदरातिथ्य करून त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद त्यांनी ग्रहण केलेला आहे, अशा प्रकारची गोष्ट आपण त्यांच्या जीवनामध्ये ऐकतो. हे श्रीपाद राजतीर्थांची महिमा आहे. त्यानंतर पुढे गजपती नावाचा एक राजा होता. श्रीपाद राजतीर्थांकडे येतो. येऊन त्यांनी त्यांच्याकडनं अनुग्रह घेतलेला आहे. युद्धाकरिता गेला. युद्धामध्ये शत्रूंना पराजित त्याने केलेला आहे. केल्यामुळे ही एक घटना आठवण म्हणून, स्मरणार्थ म्हणून, आठवण राहावी म्हणून
त्याच्यासाठी त्यांनी काय केलं म्हणजे 2 वज्रखचित असलेल्या कंकणाचा निर्माण त्यांनी केलेला आहे. 2 कडे करायला लावले. त्यापैकी एक कडं त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलं. अजून एक जे आहे ते घेऊन जाऊन त्यांनी त्या श्रीपाद राजतीर्थांना समर्पित केलेलं आहे. त्यांनी विचार केला, आम्ही तर संन्यासी आहोत, सोनं हे ते आम्हाला घेऊन करायचं काय आहे, असं विचार करून ते घेऊन जाऊन त्यांनी देवाच्या जवळ त्यांनी ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रात्री देवाने श्रीपाद राजतीर्थांची महिमा दाखवावी ह्या एका निमित्ताने ते जे कडं होतं त्याला अदृश्य केलं. त्याला त्याच राजाच्या समोर प्रतिनित्य ही नाट्य करणारी नाचणारी एक नर्तकी होती. तिला भगवंताने श्रीपाद राजतीर्थांच्या रूपामध्ये येऊन ते कडं दिलं होतं. ते कडं बघितल्यानंतर ते कडं बघून त्या दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस ती नर्तकी राजाच्या समोर नाट्य करायला लागली तर सहज राजाचा लक्ष तिच्या हातावर गेलेला आहे. तिच्या हातामध्ये ते कडं बघितलं की त्याला संशय आला, हे कडं तुझ्याकडे कुठून आलं? ती म्हणते, मला श्रीपाद राजतीर्थांनी दिलेलं आहे. राजाला फार आश्चर्य वाटलं. मी माझे गुरु आहेत म्हणून विचार करून भक्तीने त्यांना समर्पण केलं, तर त्यांनी एका नर्तकीला कसं काय दिलं? हे खरं बोलत आहे का खोटं बोलत आहे हे एकदा विचार करावं म्हणून तिने काय केलं, जाते ते जे कडा आहे तिच्या हातातलं ते घेतात. तो राजा घेतो आणि घेऊन जाऊन त्याला कपाटामध्ये ठेवतो. कपाटामध्ये ठेवून नंतरून पुढे जाऊन त्या गुरुजींना श्रीपाद राजतीर्थांना त्याने विचारलं, स्वामी तुम्हाला मी कालच्या दिवशी एक वज्रखचित असलेलं कडं दिलं होतं, ते कुठं आहे? त्यांनी सांगितलं, इथंच मध्ये आहे, देवाकडे आहे. राजा ते जे कडं आहे ते घेऊन जाऊन त्यांनी जपून घरामध्ये एका तिजोरीमध्ये ठेवून त्याला लॉक करून आला होता. आता स्वामी म्हणतात की ते कडं तर घरात माझ्याकडेच आहे, मला आता पाहिजे, उद्या दिलं तर चालतंय का? नाही, मला आत्ताच पाहिजे आहे म्हणलं. बरं, स्वामीमध्ये जातात, देवाच्या जवळ ठेवलं ते कडं जे होतं त्याला घेतात, घेऊन येऊन त्याला राजाला दिलं. राजाला आश्चर्य वाटायला लागलं, माझ्या हातातलं कडं माझ्याकडेच आहे, ह्यांना दिलेलं कडं ह्यांच्याकडे, मी तर कपाटामध्ये ठेवलं होतं, मग आलं कसं काय इथं? पटकन घरी जातो. घरी जाऊन त्यांनी घरामध्ये जे तिजोरी आहे ते काढून बघितलं तर भद्रपणे कोणी त्याची चावी दुसऱ्याकडे कुणाकडे नव्हती. परंतु ज्यावेळेस चावी काढून त्यांनी बघितली तर त्या एका तिजोरीमध्ये ते कडं कंकणं नव्हतं. हे बघितल्यानंतर फार आश्चर्य वाटलं. भगवंताने ह्या प्रकारे त्या भगवंताची त्या श्रीपाद राजतीर्थांची महिमा त्या राजाला दाखवली आहे. जाऊन त्या श्रीपाद राजतीर्थांच्या पायी पडतो, स्वामी क्षमा करा, फार मोठी चूक माझ्यापासून झाली आहे. अशा प्रकारे त्याने क्षमायाचना केल्या वेळेस स्वामी त्याला क्षमा करतात. अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकतो. चैत्र मासामध्ये गरमीचे दिवस सर्व लोकांना त्राही झालेला आहे, इतका त्रास व्हायला लागलेला आहे, पाणी प्यायला नाही आहे. अशा संदर्भामध्ये श्रीपाद राजतीर्थ सर्व लोकांना अनुकूल व्हावं म्हणून मोठ्या सरोवराचं निर्माण करायला लावतात. ह्या प्रकारे सरोवराचं निर्माण करायला लावतात. अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकतो. श्री रघुनाथ तीर्थ त्यांच्याबरोबर एकदा गंगा यात्रा करायला जात होते. श्रीपाद राजतीर्थ आणि रघुनाथ तीर्थ ह्या दोघांमध्ये पण फार सख्य होतं. त्या कारणाने ते दोघं जण मिळून ज्यावेळेस गंगा यात्रा करायला निघाले, जात असताना एका राजाच्या घरामध्ये भिक्षेची व्यवस्था केली होती. त्या राजाने त्यांचा योग्य रीतीने सन्मान केला नाही, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आहेत सगळे लोक येतात, हे पण आलेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी त्यांचा तिरस्कार केला, अपमान केला. अपमान केल्यामुळे त्यांच्या घरामध्ये आग लागली. आग लागून त्या आगीच्या कारणाने घर सगळं जळायला लागलं. हे बघून आश्चर्यचकित होऊन घरामध्ये ज्या जागेवर दिवा आग लागायचं काही पण एक साधन नाही आहे, परंतु हे आग लागली, कसं काय लागली म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. नंतरून त्याला लक्षात आलं, तर जाऊन त्यांनी पायी पडला, क्षमायाचना केला. स्वामींनी त्याला क्षमा केलेला आहे. अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकतो. श्रीपाद राजतीर्थांना त्यांचं वैभव किती अद्भुत होतं त्याच्याबद्दल आपण समजून घेणं आवश्यक आहे. मोतीचं कवच धारण करणार, मोतीच्याद्वारे जडित असलेलं किरीट धारण करणार, पंचवर्णाचा पंचरंगी असलेला 5 रंग अनेक रंगाने युक्त असलेलं रेशमचं सवळं धारण करणार, जाड काठाचं, रत्नाचा हार,
डोक्यावरती पगडी, दोन्ही हातामध्ये कडे, पायामध्ये कडे, त्याबरोबर अद्भुत असलेले सोन्याचे पादुका, हे धारण करून रथामध्ये, घोड्यावर, हत्तीवर बसून सगळीकडे संचार करणार. प्रतिनित्य भगवंताला सोन्याच्या ताटामध्ये 64 प्रकारचे भक्ष्य समर्पित करत होते म्हणे. हे समर्पित करत असताना अनेक लोक बघायचे, स्वामी तुम्ही तर संन्यासी आहात, एवढे सगळे भक्ष्य तुम्हाला जेवण करणं योग्य वाटतंय का? अशा प्रकारे त्यांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर त्याने देत होते म्हणे, हे मी जाणून बुजून भोजन करत नाहीये, असं तुम्ही सर्वथा माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. सुख प्रारब्ध आहे, भगवंताने दिलेलं सुख प्रारब्ध आहे, संन्यासी होऊन पण भोगावं अशा प्रकारे देवाची इच्छा आहे, त्याच्यासाठी हे मला रोज मिळत आहे, नाहीतर माझी सर्वथा इच्छा नाही, ह्या प्रकारे सांगत होते म्हणून. रघुनाथ तीर्थांनी एकदा ह्या श्रीपादराज तीर्थांचा राजयोग किती अद्भुत आहे हे दाखवण्याकरिता एका दिवशी त्याने सांगितलं, एक काम करा, तुम्ही आज जंगलला जा, जंगलात जाऊन राहा, तुमची भिक्षा जिथे आहे तिथे मी जातो. ज्या घरामध्ये श्रीपादराज तीर्थांची भिक्षा होती तिथे रघुनाथ तीर्थ जातात. पूजा करायचं म्हणून देवाची पेटी काढत आहेत. एतनमध्ये स्वयंपाक सुरू झालेला आहे, भक्ष्य सगळे झालेले आहेत, सगळे आता पूजेसाठी बसलेले आहेत. अशा वेळेस देवाची पेटी काढून देवाची पूजा करायचं, एतनमध्ये त्या घरामध्ये एखादा व्यक्ती मृत झाल्यामुळे त्या घरच्या यजमानाला सूतक लागलेलं आहे. त्या कारणाने घरामध्ये सगळं काही ओळख झाल्यामुळे यथाप्रकार वापस मठामध्ये येऊन जे मिळालं तेवढ्या ह्याच्यामध्ये 2 भाकऱ्या जेवण करून त्या दिवशी श्री रघुनाथ तीर्थ दिवस काढतात. त्यावेळेसचा दिवस ते 1 दिवस अशा प्रकारे जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी जंगलामध्ये गेलेले श्रीपादराज तीर्थ जे आहेत, लक्ष्मीनारायण तीर्थ, तिथे जाऊन तपश्चर्या करत, ध्यान करत, देवाचं अनुष्ठान पारायण करत बसले होते, जप करत बसलेले होते. सहजच त्या वाटेतनं जात असलेला एक राजा त्यांच्याकडे बघतो, त्यांच्याशी बोलतो, महाराज स्वामी आपण महान व्यक्ती आहेत अशा प्रकारे मला दिसत आहात, कृपया माझ्यावर तुमचा अनुग्रह असावा अशी माझी इच्छा आहे, तुमची काहीतरी अल्प सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. काय सेवा करतोस म्हणल्यानंतर, तुमच्यासाठी मी भोजनाची व्यवस्था करतो म्हणतात, आपण पूजा करा, तुमच्याबरोबर मी भोजनाची व्यवस्था करून देतो तुमच्यासाठी म्हणल्यानंतर बरं म्हणलं. त्यावेळेस जंगलामध्ये राजा सगळं धान्य सगळं काही आणायला लावून 64 प्रकारचे भक्ष्य त्या दिवशी त्यांनी करून त्या देवाच्यासाठी समर्पण करायला लावलेलं आहे श्रीपादराज तीर्थांच्याद्वारे. हे बघितल्यानंतर ही गोष्ट ज्या वेळेस तिथे असलेल्या शिष्य लोकांनी जाऊन रघुनाथ तीर्थांना सांगितली तर रघुनाथ तीर्थ श्रीपादराज तीर्थांना जवळ बोलवतात, म्हणतात, तुम्ही राज आहात, तुमचं नाव लक्ष्मीनारायण तीर्थ आहे, ह्यापुढे तुम्ही राज म्हणून प्रसिद्ध व्हा म्हणून सांगितलं. त्या कारणाने त्यांना श्रीपाद राजतीर्थ म्हणून अशा प्रकारचं नाव त्यांना मिळालेलं आहे. त्याच प्रकारे ते प्रसिद्ध झालेलं आहेत अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकतो. ह्या प्रकारे अत्यंत वैभवाने सोनं नाणं सगळं काही कवच किरीट कुंडल धारण करून संचार करत असताना काही लोक बघायचे, स्वामींची निंदा करायची, अवहेलना करायचे. संन्यासी असून हे सगळं सोनं नाणं सगळं धारण करतात, रेशमचं सगळं धारण करतात, इतक्या वैभवाने राहतात, मग संन्यासाचा अर्थ काय? अशा प्रकारे काही लोक त्यांची निंदा करत होते. करत असताना देवाची इच्छा अशा प्रकारची होती की त्यांच्या डोक्यापासून ज्या व्यक्तीने भगवंत्या स्वामींची निंदा केली त्या डोक्यापासून उभा अशा प्रकारे तो चिरायला लागला, चिरून मरायच्या परिस्थितीमध्ये तो आला होता. अशा वेळेस श्रीपादराज तीर्थ त्याच्याकडे बघायचे. कृपादृष्टीने बघितलं तर जे काही पण त्याला घात झालेला होता ते पूर्वीच अशा प्रकारे होतं, न घात झालेल्या व्यक्तीसारखा तो पुन्हा तयार होत होता. केवळ आणि केवळ कृपादृष्टीने बघितलं तर पुन्हा मरत असलेला व्यक्ती जिवंत व्हायचा. निंदा केलेल्या माणसाला सुद्धा जीवनदान देऊन जिवंत करण्याचं स्वभाव अद्भुत असलेलं सामर्थ्य श्री रघुनाथ तीर्थांचं होतं, श्रीपादराज तीर्थांचं होतं. अशा प्रकारे आपण ती गोष्ट ऐकतो. ब्रह्महत्या केली होती एका ब्राह्मणाने चुकून, सहज त्याच्या हाती ब्रह्महत्या घडली होती. तर हातामध्ये शंखोदक घेऊन त्यांनी ते प्रोक्षण करून त्या शंखोदकाच्या प्रोक्षणाने त्या ब्राह्मणाचा ब्रह्महत्येच्या पापापासून त्याचा उद्धार केला होता. अशा प्रकारची गोष्ट सांगतात. हीच गोष्ट अजून एक ब्राह्मण अक्षोभ तीर्थांच्या काळामध्ये पण ह्याच प्रकारची गोष्ट झाली. सेम
पूर्वी जे मी साल्व नरसिंहराजाच्या बद्दल गोष्ट सांगितली त्याच प्रकारची गोष्ट ब्राह्मणाच्या विषयी पण घडते आणि अक्षोभ्य तीर्थांच्या काळामध्ये पण अशाच प्रकारची घटना घडते म्हणून आपण ऐकतो. त्या प्रकारे संचारक्रमेण पंढरपूर क्षेत्राला येतात. विठ्ठलाचं दर्शन करून त्या दिवशी रात्री झोपलेला असताना स्वप्नामध्ये विठ्ठलांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. विठ्ठलांनी ज्यावेळेस दर्शन दिलं की त्याच तत्क्षणामध्ये तिथे विठ्ठलांनी त्यांना आज्ञा प्रदान केलेला आहे की ह्यापुढे तुम्ही श्रीरंग विठ्ठला जशा प्रकारे पुरंदरदासांचा पुरंदर विठ्ठल आहे, जशा प्रकारे विजयदासांचा श्री विजय विठ्ठल आहे, ह्या अंकितांनी ते गाणे रचना करत असतात. त्याच प्रकारे श्रीरंग विठ्ठल ह्या अंकितांनी तुम्ही सुद्धा ह्यापुढे गाणे रचना करा म्हणून विठ्ठलांनी त्यांना आज्ञा प्रदान करून त्या अंकित प्रदान केलेलं आहे. तेव्हापासून त्यांनी श्रीरंग विठ्ठल ह्या एका अंकिताने युक्त होऊन अनेक प्रकारचे गाणे त्यांनी लिहिलेले आहेत, भजन त्यांनी लिहिलेले आहेत. अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकतो. त्यानंतर त्या विठ्ठलाच्या अनुग्रहाने त्याच पंढरपूर क्षेत्रामध्ये त्यांना 2 विठ्ठलाचे अद्भुत असलेले 2 प्रतिमा त्यांना सापडतात. त्या दोन्ही प्रतिमा घेऊन पूजा करून एक प्रतिमा जी आहे त्यांचे शिष्य श्री व्यासराज तीर्थ त्यांच्याबरोबरच संचारामध्ये राहत होते, त्यांना दिलेलं आहे. अजून एक प्रतिमा स्वतः जवळ ठेवून घेतात. अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकतो. ह्या प्रकारे विठ्ठलाचा अनुग्रह झाला त्यांना, अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकतो. मुळबागिलो क्षेत्राला येतात. तिथे येऊन बसून पूजा करत असतात. पूजा करून पाठ सांगत असतात. पाठ सांगत असताना पाठाच्या वेळी त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी होते. पुष्पवृष्टी झाल्यानंतर सगळे लोक बघायला लागतात. आश्चर्य वाटतं सगळ्यांना. कशासाठी म्हणजे वर कोणी पण फुलं टाकायला कोणी पण नाही आहे, वर छत आहे, परंतु फुलं पडली. हे बघितल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी विचारलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की रघुनाथ तीर्थांनी देह सोडलेला आहे. रघुनाथ तीर्थ वैकुंठ प्रयाण करत आहेत. जात असताना त्यांनी स्वतःच्या गमनाची सूचना, वैकुंठ गमनाची सूचना मला देण्याकरिता फुलं त्यांनी टाकलेलं आहेत. अशा प्रकारची गोष्ट ते सांगतात. ह्या प्रकारचे महान व्यक्ती श्री श्रीपादराज तीर्थ वाग्वज्र अशा प्रकारच्या नावाने सुधा ग्रंथाचं व्याख्यान त्यांनी केलं आहे. अनेक दाससाहित्याच्या ह्याच्यामध्ये गाणे त्यांनी लिहिलेले आहेत. व्यासराज तीर्थांसारखे महाविभूती पुरुषांना जगाला दिलेलं आहे. त्यानंतर वादिराज तीर्थ, विजयेंद्र तीर्थ यांचे परमगुरु म्हणजे श्रीपादराज तीर्थांचे शिष्य व्यासराज तीर्थ, त्यांचे शिष्य म्हणजे श्री वादिराज तीर्थ, विजयेंद्र तीर्थ, हे सगळेजण त्यांचे शिष्य झाले. अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकतो. ह्या प्रकारे ग्रंथकार, तपस्वी, ज्ञानसंपन्न, महावैराग्य संपन्न, भगवद अनुग्रह निष्ठ युक्त असलेले अशा प्रकारचे महानुभाव असलेले श्री श्रीपादराज तीर्थ, त्यांचं वृंदावन मुळबागिलो क्षेत्रामध्ये आहे. अद्भुत असलेलं, मोठं असलेलं, भव्य असलेलं, दिव्य असलेलं वृंदावन आहे. कधीतरी शक्य झाल्यास एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये त्या स्वामींचं दर्शन करून घेतल्यास आपण धन्य होणं ह्याविषयी कसल्याही प्रकारचा संशय नाही. त्या स्वामींचं दर्शन, त्या स्वामींचं अनुग्रह आपल्या सर्वांवर असावं, हा एका निमित्ताने यथायोग्य जेवढं मला आमच्या गुरूंच्या प्रवचनापासून जे सापडलेलं आहे तेवढं इन्फॉर्मेशन मी, तेवढी माहिती ह्या एका व्हिडिओमध्ये सर्वांच्या अनुकूलतेकरिता स्वामींच्या आज्ञेच्या अनुसार देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये अजून अनेक गोष्टी आहेत ते मला मिळालेले नाही आहेत आणि ह्या कारणाने ते धर्मज्ञान वाहिनी ह्या एका संस्थेला सुद्धा मी अनेक धन्यवाद समर्पण करून हे छोटीशी सेवा श्रीपादराज तीर्थांच्या अंतर्गत भारतीय रणोख्यपणांतर्गत भगवंताच्या चरणी समर्पित करत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.